हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे वालाच्या डाळीची आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे. इथे घेतलेले मी वालाची डाळ. आपल्याला भिजत घालायला 2-3 दिवस लागतात. म्हणजे वाल भिजून त्याचं बिरडं काढेपर्यंत 3 दिवस लागतात. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, आपल्याला लगेच जर वालाची भाजी करायची असेल तर आपण किंवा आमटी करायची असेल ही अशी वालाची डाळ वाण्याकडे मिळते. ही अशी मी डाळ आणली आणि आपल्याला जर दुसऱ्या दिवशी करायची असेल भाजी दुपारी तर आपण रात्री हे वालाची डाळ भिजत घालायची. म्हणजे ती अशी तयार होती. बघा, ही मी रात्री घातलेली आहे भिजत. आता ही सकाळी मी दुपारच्या जेवणाला ही आमटी बनवायची. आमटी किंवा भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता. ही भिजल्यानंतर ही अशी होती. एवढे मोठे तिचे दाणे होतात. आणखीन लागणारे साहित्य आहे, इथे आहे आलं, लसूण, कांदा खोबरा भाजून त्याची पेस्ट बनवली आहे. त्याच्यानंतर इथे घेतले कांदा घेतलेले, टोमॅटो घेतले, कोथिंबीर, इथे घेतले हिंग जास्त टाकायचं. आणि वालाची डाळी जरा गॅसी असतं, म्हणजे गॅस वगैरे पकडतं. त्याच्यानंतर इथे घेतली काश्मीर मिर्च, जिरं घेतले, राई फोडणीसाठी, हळद, मसाला घेतला आहे गरम मसाला आणि धना पावडर. एवढे साहित्य मी वापरणार आहे. त्यानंतर जिरं, हिंग, थोडं जास्तच टाकायचं. तर आई जिरं तडतडले की आपण कांदा टाकूया. थोडं कांदा टाकायचं जास्त. आलं लसूणची पेस्ट असेल तर ती सुद्धा टाकली चालेल, पण मी जे वाटण केलं आहे कांदा खोबऱ्याचं भाजून त्याच्यातच मी आलं लसूण सुद्धा ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे वेगळी पेस्ट असेल तर ती टाकली तरी चालेल, पण ह्या भाजीत आलं लसूणची पेस्ट टाकणं जरुरी आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. त्यानंतर डाळ शिजायला वेळ लागतो जरा. तुम्ही कुकरमध्ये केली तरी चालेल, पण कुकरची आणि आपण बाहेर जी पातेल्यात वगैरे करतो त्याची टेस्ट वेगळी असते. टेस्टमध्ये फरक असतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे. वाटण वगैरे आपण नंतर टाकणार आहे ह्या भाजीत आमटीमध्ये. त्याच्यामध्ये मी हळद टाकते, कारण डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून आपण ही शिजून घ्यायची अगोदर. धना पावडर आहे, त्याच्यानंतर मसाला आहे, आपल्याला जेवढा तिखट पाहिजे आमटी तेवढा पण करायचा, आणि काश्मीरी मिर्च. ह्याच्यात आपण नंतर टाकणार आहे. डाळ अगोदर आपण शिजून घेणार आहे. नंतर टाकले की डाळीवर लवकर शिजत नाही. आता मी वालाची डाळ त्याच्याला तुला शिजायला वेळ लागेल म्हणून आपण टोमॅटो नंतर टाकणार आहे. वाटण वगैरे शिजून झाल्यानंतर फक्त आपल्याला शिजून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर एक बटाटा सुद्धा मी टाकलेला आहे. ही परतून घेतली चांगली तेलामध्ये. ह्याच्यात मी बटाटा सुद्धा टाकलेला आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं थोडा वेळ, म्हणजे त्याला तवंग सुद्धा छान येते आमटीला. आता हे परतून घेतले आणि मी आता बाजूला मी गरम पाणी सुद्धा केलेलं आहे. गरम पाणी ओतणार आहे सुरुवातीला. तर मी गरम पाणी ओतते.
जेवढा लागेल तेवढा. ते चांगली शिजवून घेऊया आपण. नंतर बाकीचं वाटलेलं खोबऱ्याचं वाटण, टोमॅटो वगैरे आपण नंतर टाकायचे. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. बटाटे सुद्धा शिजलेली आहे, डाळ पण शिजलेली आहे. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकू. आपण केलेलं वाटण म्हणजे पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं. आणि टाकायचं मीठ. टेस्टप्रमाणे मीठ. वालाच्या दाण्याची आमटी, वालाची डाळ असते त्याची ही आमटी आहे. आता आपण मीठ टेस्ट करून बघूया. मीठ बरोबर आहे, मीठ बरोबर आहे. थोडी कोथिंबीर टाकल्यावरून आमटी आपली झालेली आहे. तर आपण सर्व करूया. मी बनवलेली वालाच्या डाळीची आमटी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.